निरंकारी समागम या कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी सुदीक्षा माताजी यांची फेरी चालू आहे। संपूर्ण जो कॅम्पस आहे त्या कॅम्पस मध्ये मुख्य रस्त्यावरून सुदीक्षाजी माता या सर्व भक्तांना दर्शन देण्यासाठी आता या ठिकाणून गेलेले आहेत आणि बाकीकडे सुद्धा चालू आहे आणि सर्व जे भक्त आहेत त्या रस्त्यावर येऊन त्यांचं दर्शन घेण्यासाठी सगळी गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते। आता माझ्या सोबत आहेत आपल्या व्याडचे श्रीकृष्ण बोंडे मामा आणि इकडे आहेत आपले माणिकरावजी मोरे, ते व्याडचेच रामजी खरात हे सुद्धा आमच्या सोबत आहेत। आम्ही आता संपूर्ण परिसरात फिरून ती भव्य अशी मिरवणूक पाहून आता या ठिकाणी आलेलो आहोत। हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी जे सेवा दल आहे आणि या निरंकारी मंडळाशी जोडलेले जे सर्व भक्त आहेत त्यांची सेवावरती बघण्यासारखी आहे आणि विशेषतः जे सेवा दल आहे त्यांच्या विषयी तर काय सांगावं। प्रत्येक गोष्टीत प्रत्येक व्यक्तीला आलेल्या प्रत्येक भक्ताची सेवा करण्याचं, मनोभावे सेवा करण्याचं काम ते करतात। अशा प्रकारे या निरंकारी संत समागमाचा यावर्षी आनंद घेता आला। हा जर व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणची काही तसं इथं व्हिडिओ करण्यास या मनानं मनाई आहे, पण आपण आपला व्हिडिओ आणि या परिसराची माहिती आपण देऊ शकतो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ती जेवढी होईल तेवढी माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आता 31 तारखेपासून आम्ही आहोत निरंकारी संत समागम समालका हरियाणा या ठिकाणी आणि या ठिकाणी हा 4 दिवसाचा कार्यक्रम आज समापनाच्या दिशेनं चालू आहे, म्हणजे संपत आलेला आहे। या ठिकाणी 4 दिवसापासून निरंकारी सेवा दल आणि इथले बाकीचे सर्व भक्त यांची सेवा बघायला मिळाली। सेवा आणि समर्पण अतिशय निस्वार्थ भावनेने केलेली सेवा या ठिकाणी बघायला मिळाली। या कार्यक्रमाचं ते वैशिष्ट्यच आहे की इथं सेवा आणि निस्वार्थ भावनेनं सेवा, फक्त सेवाच नाही तर ती निस्वार्थ भावनेने केली जाते। या कार्यक्रमामध्ये येऊन फार आनंद वाटला। या ठिकाणी आमचे अशोकरावजी सरनाईक घोटेचे महात्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बरीच माहिती सुद्धा मिळाली। मदनजी मोरे, माणिकराव मोरे, श्रावणजी गायकवाड, त्याच्यानंतर दुर्गादासजी मोरे, सचिन, आमचा सचिनची ओळख झाली। हा सचिन सुद्धा फार चांगला मुलगा असं सगळ्यांनी सांगितलं। तर सगळ्यांची आणि या सर्व भक्तांची या ठिकाणी यांच्या सहवासात राहण्याचा योग आला, हे आमचं भाग्य आहे। आता या संदर्भात अशोकरावजी महात्मा हे आपल्याला 2 शब्द सांगतील। सांगत प्रेमाने बोला। संतजनांनो, आज या समागमाचा शेवट आज आमच्या समाजाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी यांचे पावन पवित्र चरण स्पर्श झाले आणि सगळ्यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला। सर्वांचे मनोगत ऐकून घेतले आणि यांना सेवेचं महत्त्व कळालं। या सेवेमध्ये सेवा, सत्संग, सिमरन याची अनुभूती घेतली आणि सर्वांचे त्यांनी समाधान व्यक्त केले की या कार्यक्रमास येऊन आपण सर्वांनी नेहमीसाठी हजेरी लावाव अशी त्यांनी विनंती केली। प्रेमाने बोला। धन्यवाद जी। ठिकाणी व्हिडिओ बनवण्यास थोडे रिस्ट्रिक्शन आहेत, आपण काही ठिकाणी आपण व्हिडिओ बनवू शकत नाही, परंतु आपल्या सोबत जे भक्त आहेत त्यांच्या सोबत आपला जसा काळ गेला, जसा आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळालं, त्यांची सेवावरती बघायला मिळाली, याचा आपण व्हिडिओ बनवू शकतो। आणि याच माध्यमातून मी या व्हिडिओच्या माध्यमातून हा परिसर, या परिसरात चाललेली सेवा, या इथल्या भक्तांचं आलेल्या भक्तांच्या प्रती सेवा, समर्पण आणि प्रेमभाव हे सगळं अतिशय बघण्यासारखं आहे आणि त्यामुळं हा कार्यक्रम मला फार आवडला। तर हा जो कार्यक्रम आहे आज या ठिकाणी कार्यक्रमाचं समापन आहे। आज या ठिकाणी आलेले भक्त आपापल्या गावाच्या दिशेनं, आपल्या राज्याच्या दिशेनं इथला संदेश घेऊन आणि प्रेमभाव घेऊन जाणार आहेत। जेवढं शक्य होईल तेवढं मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे भारत परिक्रमा विथ गजानन आणि या चॅनलवर आपण हा व्हिडिओ बघू शकता। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरे महाराज की जय।
निरंकारी आज माता गुरु भजन अवतार की जय. प्रेमाने बोला. जय.